प्रत्येक वार्डामध्ये 2 लोकांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे, एक पुरुष आणि दुसरी महिला. त्यामुळे योग्य पद्धतीने आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. विरोधकांना मतदान देणं म्हणजे मत वाया घालवणं आहे, कारण त्यांच्यामध्ये ती ताकद नाही आहे, ती शक्ती त्यांच्यामध्ये नाही आहे, त्यांच्याकडे नियोजन नाही, दिशा नाही. फक्त तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करणे. कधी पाण्याचं खाजगीकरण होणार आहे, कधी तुमच्यावर टॅक्सेस बसणार आहेत. अशा अनेक गोष्टी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाण्याचं खाजगीकरण आपण कधीही केलेलं नव्हतं, पण लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवण्याचं काम मात्र पद्धतशीरपणानं काही मुठभर लोकांनी, लातूरला वेटीस धरण्याचं काम काही मुठभर माणसं सातत्यानं करत आलेली आहेत. आज त्याला वार्ड सोडणं मुश्किल झालं असं मला कोणीतरी सांगितलं. एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे आणि लातूरच्या विकासाची बाता मारणारे दुसऱ्या कुठल्याही वार्डामध्ये प्रचाराला गेल्याचं मी अजून ऐकलेलं नाहीये. याचा अर्थ असा की त्या वार्डामध्येच त्याला गुंतवून ठेवणारे मातब्बर उमेदवार काँग्रेसने दिलेले आहेत आणि तुम्ही त्या सर्व काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करा आणि हे जे विघ्न संतोषी माणसं आहेत यांना खड्यासारखं वेचून बाजूला फेकून द्या, कारण हेच सातत्यानं गतिरोधाचं काम करतायत, स्पीड ब्रेकरचं काम करतायत, चुकीच्या पद्धतीने लोकांना माहिती देत आहेत. तुम्हाला मी एकच प्रामाणिकपणे सांगू इच्छितोय की गेली अनेक वर्षे मी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. लातूरची जनता अडचणीत येईल असा कुठलाही निर्णय मी करू देणार नाही, हा शब्द या निमित्ताने मी तुम्हाला देऊ इच्छित आहे. आणि म्हणून अशा लोकांच्या पासून सावध राहा. लातूरला एका विकासाच्या मार्गाने आपण पुढे घेऊन जाऊया, एवढीच विनंती आज या निमित्ताने मी आपल्याला करणार आहे. मी पुढचे 8 दिवस मी लातूरमध्ये आहे. अनेक ठिकाणी मी बैठका आणि सभांच्या मध्ये जाणार आहे. त्यामुळे मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही. एक नवा इतिहास घडवूया आणि हाताच्या पंजासमोरचं बटन येत्या 15 तारखेला आपण जोरदारपणाने दाबा की त्याचा आवाज मला दिल्लीपर्यंत आला पाहिजे.